नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज गुरुवार आहे. गुरुवार विशेष भागामध्ये आज आपण नेहमीप्रमाणेच रोज सकाळी काढण्यासाठी एकदम सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या बघत आहोत. तर आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. रांगोळ्या आवडल्यास नक्की ट्राय करून बघा. तर जी आजच्या भागातली पहिली रांगोळी बघा, मी एक सर्कल काढून घेतला, वर्तुळ काढलंय, त्याला थोडं झाकणाच्या मदतीने व्यवस्थित अजून शेप देऊन घेतला, म्हणजे दिसायला व्यवस्थित वाटते ते रांगोळी पण. तुम्ही छोटंसं झाकण घेतलं असतं तरी चालतं, औषधाच्या बॉटलचं झाकणनी पण गोल करू शकता. आणि आतमध्ये अशी डिझाईन तयार करून घेतली. अतिशय सुंदर रांगोळ्या आहे आजच्या पण नेहमीप्रमाणेच, आणि युनिक रांगोळ्या पण आहे, न्यू डिझाईन एकदम. आणि जरी कधी रिपीट झाली तर थोडी काहीतरी मी त्यात वेगळं केलेलं असतं, त्या रांगोळीमध्ये वेगळी डिझाईन काढलेली असते थोडी का होईना. तर ह्या तिन्ही रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटतील. तुम्ही तुमच्या दारासमोर रोज रांगोळी काढत जा. छोट्याशाच रांगोळ्या आहे आपल्या, नाजूक आणि पटकन होणाऱ्या पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळही नाही लागणार. तर नक्की रांगोळ्या ट्राय करत राहा. आपण सर्कल काढला, मध्ये एक डिझाईन काढली आणि बाजूने अशा रेषा काढून घेतल्या आहेत. आतमध्ये राणी कलर आणि पिवळा कलर भरून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकता. मी आतमध्ये ही फुलासारखी डिझाईन काढली, त्यात तुम्ही दुसरं चिन्ह काढलं तरी चालेल, जसं की ओम, श्री किंवा लक्ष्मीची पावलं. छान वाटेल रांगोळी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आतली डिझाईन चेंज करू शकता. आणि बाहेर अशा रेषा काढून असे टोकांना कलरचे टिपके काढून घ्यायचे. त्याला बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घ्यायची, दाबून घ्यायचं, थोडं प्रेस केल्यानंतर डिझाईन तयार होती बोटाच्या आकाराची. तर अशा पद्धतीने पहिली डिझाईन रेडी झालेली आहे आपली. नक्की ट्राय करा. दुसरी रांगोळी 5 ते 5 टिपक्यांची आहे. 5 ते 5 टिपके काढून घ्यायचे आधी. आणि अशा पद्धतीने फुलाच्या पाकळ्या काढून घेतल्या बघा मी. त्यामध्ये रेष काढून घेतली अशा 4. हिरवा आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन पण सुंदर वाटतं काढायला. आपली साडी पण असते बघा हिरव्या आणि पिवळ्या कलरची, मस्त कॉम्बिनेशन एकदम. आता ही डिझाईन काढली, त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. थोडी वाकडी झालेली असते ना, व्यवस्थित शेप दिला की मग रांगोळी पण दिसायला छान वाटते. जी रेषांचे टोक आहे त्याला राणी कलरचे थेंब काढून घेतलेत अशी. आणि अशी छोटे छोटे बारीक बारीक डिझाईन, म्हणजे पानांची डिझाईन काढते. बघा आपली दुसरी रांगोळी पण रेडी झालेली. आजच्या भागातली शेवटची रांगोळी
ही पण टिपक्यांची रांगोळी 5 ते 5च आहे. आतमध्ये चौकोन आणि अशा 4 रेषा काढून घेतल्या म्हणजे क्रॉसमध्ये. बाजूला असं फुलासारखा आकार देतोय कमळाच्या फुलाच्या 3-3 पाकळ्या. आणि त्यात आपण कलर भरणार आहेत. लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन तर भारीच आहे, त्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण. आणि हे जे बाहेर पाकळ्या काढल्यात तिथे गुलाबी कलर भरून घेतला आहे मी. आपण नंतर त्या पाकळ्यांना बॉर्डर करणार आहे, त्यामुळे तो कलर बाहेर गेला तरी काही हरकत नाही. नंतर खाली पानाचा समजा नाही का, पान असतं त्याचा हिरवा कलर दिला आहे. असं कन्सिडर केलं आहे, वरती फूल आहे आणि म्हणजे कळी आहे आणि बाजूला पान आहेत असे. आता आपण बॉर्डर करून घेतोय ते पानांना आणि म्हणजे फुलाला आणि पानाला, कळीला आणि पानाला. ते कलर जरा बाहेर गेला होता ना, त्यासाठी सगळ्याला बॉर्डर करून घ्यायची व्हाईट कलरच्या रांगोळीने. तर ह्या तिन्ही रांगोळ्या व्यवस्थित बघून नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. आणि कशा वाटल्या ते कमेंटद्वारे तर नक्कीच कळवा. युनिक रांगोळ्या बघण्यासाठी व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ बघत जा. शेअर करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जेणेकरून बाकीच्या तुमच्या पण मैत्रिणींना पटकन रांगोळ्या कशा काढायच्या ते शिकायला भेटेल. म्हणजे कमी वेळेत कशा रांगोळ्या काढायच्या. आणि कलर पण आपण कमीच वापरतोय, जास्त भरगच्च कलर नाही वापरत आहे. तर अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.